नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, मी या अगोदर 2 व्हिडिओ टाकले होते। एक टाकला होता अंबिका लेणीचा आणि दुसरा टाकला होता भूत लेणीचा। परंतु मित्रांनो, आमच्या काही हाती माहिती लागली आणि त्या माहितीनुसार नक्की ह्या सर्व लेणींची खरी नावं आणि या ठिकाणचा इतिहास काय आहे हीच माहिती आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत। पण त्या अगोदर मित्रांनो, एक गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो की ही बौद्ध लेणी आहेत आणि बौद्ध लेणी असल्या कारणाने पहिल्यांदा मी सर्वांना जय भीम असं वंदन करतो। मित्रांनो, सर्वांना जय भीम। कारण की या ठिकाणी धम्मदान या शिलालेखांमध्ये सर्वात जास्त आढळतोय, म्हणून सर्वांनी या ठिकाणी आल्यानंतर हा शिलालेख नक्कीच वाचावा आणि या ठिकाणी आवश्यक भेट द्यावा। मित्रांनो, हा लेणी समूह पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे आणि जुन्नरच्या साधारण 2 किलोमीटर अंतरावरती हा लेणी समूह आढळतोय। त्या डोंगर रांगेचं नाव आहे मानमुकुट डोंगर रांग। मित्रांनो, त्या डोंगर रांगेला हे तिन्ही लेणी समूह आपल्याला दिसून येतात। तर यामध्ये या समूहामधील उपगट असून या तिन्ही उपगटात 68 पेक्षा जास्त लेणी आहेत। या लेणीतील स्थापत्यांमध्ये प्रामुख्याने चैत्यगृह, विहार मंडप आणि पाण्याची टाकी यांचा समावेश होतो। मानमुकुट लेणी समूहात एकूण 3 चैत्यगृह आहेत व टेकडीवर अपूर्ण मिळून 68 लेणी, 38 पौडी, पाण्याची टाकी व 21 धम्मलिपी ब्राह्मीमधील शिलालेख आहेत। या डोंगराचे नाव हे मानमुकुट असल्याची नोंद येथील शिलालेखात असल्याने या डोंगरावर असलेल्या तिन्ही उपगट हे मानमुकुट लेणी या नावाने ओळखले जातात। जुन्नर शहराच्या आग्नेयेला 2 किलोमीटर अंतरावर मानमुकुट डोंगराची रांग 3 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे। याच्या सुरुवातीला मानमुकुट लेणी समूह 1 येतो। यामध्ये एकूण 17 महत्त्वाच्या लेण्या आहेत आणि 8 अपूर्ण लेण्या आहेत। पहिल्या समूहात लेणी क्रमांक 2 हे चैत्यगृह असून इतर विहार लेण्या आहेत। चैत्यगृह तसेच इतर लेण्यांमध्ये काही शिलालेख देखील कोरलेले आहेत। मानमुकुट लेणी समूह 1 मध्ये एकूण 13 पाण्याची टाकी कोरलेली आहेत। यात सर्व लेणी योग्य जागा पाहून निर्माण केलेले आहेत। मानमुकुट लेणी समूह 2 गीध विहार। मानमुकुट लेणी समूह 1 पासून पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर मध्यभागी मानमुकुट लेणी समूह 2 निर्माण करण्यात आलेला आहे। या ठिकाणी असलेल्या शिलालेखात इथे भिक्षू संघाला गीध विहारचे धम्मदान दिल्याचे उल्लेख असल्याने या लेणी समूहातील गीध विहार लेणी म्हणून म्हटले जाते। मानमुकुट लेणी समूह 2 गीध विहार या लेणी समूहात 22 लेणी आणि 11 पाण्याची टाकी आहेत। 15 शिलालेख कोरलेले आहेत। या लेण्यांना 18 ते 34 नंबर दिलेले पाहायला मिळतात। यामध्ये एकूण चैत्यगृह आहे आणि उर्वरित विहार आणि साधारण भिक्षू निवास कोरलेले आहेत। ही लेणी दुमजली असल्याने पाहायला मिळते। या लेणी मध्ये लेणी क्रमांक 18 निवास कोरलेले आहे। ही लेणी दुमजली आहे। मानमुकुट लेणी समूह 3 गीध विहार लेण्यांच्या पुढे शेवटचा समूह म्हणजे मानमुकुट लेणी समूह 3 आहे। या लेणी समूहातील शेवटचा भाग। या समूहात एकूण 21 लेण्या असून 14 पाण्याची टाकी आहेत। मित्रांनो, ही होती 3 लेणी समूहाची माहिती थोडक्यात। परंतु ही लेणी कोणी कोरलेली आहेत आणि कशासाठी कोरलेली आहेत ती माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। मानमुकुट बौद्ध लेणी समूह एकूण 21 धम्मलिपी ब्राह्मी येथील शिलालेख आहे। या अभिलेखात बौद्ध भिक्षू संघासाठी दिलेल्या धम्मदानाचे उल्लेख आलेले आहेत। लेणी दान असा उल्लेख आहे। शिलालेख झिजल्यामुळे कशाने दान दिलेले आहे याचा उल्लेख सापडला नाही। लेणी क्रमांक 5 येथील पाण्याच्या टाकीवर असलेल्या शिलालेखात शिवसम याचा मुलगा शिवभूमी याने पाण्याचे टाके धम्मदान दिल्याचा उल्लेख आहे। लेणी क्रमांक 6च्या उजव्या भिंतीवर
असलेल्या शिलालेखात महाक्षत्रप नहपान याचा वस्त गोत्री अपत्य अयम याने नहापानच्या 46व्या राज्य वर्षात पाण्याचे टाके आणि मंडपाचे धम्मदान दिलेले आहे. संपूर्ण जुन्नरच्या लेण्यात तत्कालीन राजवंशाचे नाव दर्शविणारा हा एकमेव शिलालेख आहे. मानमोडी लेणी समोर 2 गिद्ध विहार लेणीच्या पाण्याच्या टाक्याजवळ भिंतीवर शिलालेख आहे. त्यात कुमिय हिची मुलगी सुलमा हिने पाण्याच्या टाक्याचे धम्मदान दिले आहे. लेणी क्रमांक 21 मध्ये असलेल्या शिलालेखात गृहपतीचे मुले दोन्हीही भाऊ आहेत त्यांनी 5 खोल्यांचे धम्मदान दिलेले उल्लेखात आहे. लेणी क्रमांक 26 मध्ये असलेल्या चैत्य कामिनीवर अनेक शिलालेख आहेत. त्यामध्ये पलम याने पुवानंद गावातील 15 नरवत्य जमीन अपराजित पथाला धम्मदान दिली आहे. या लेणीमधील महत्त्वाचा उल्लेख आणि या विहाराचे नामकरण असलेला हा उल्लेख या लेखात सुवर्णकार वानकीय श्रेणीमधील व्यापाऱ्यांनी शेतीचे दान दिल्याचे उल्लेख आहेत. तसेच या गावचे दान ही देण्यात आले आहे. याचप्रमाणे या ठिकाणी असलेले हे गिद्ध विहार भिक्षू संघास धम्मदान दिलेले आहे. पुढील शिलालेखात कोणाचिक श्रेणीमधील व्यापारी उपासक आडथुम शक या ग्रीक व्यापाऱ्याने वडालिक गावात करंजी वृक्षासाठी 20 निर्वतने आणि कटपुतन गावात वटवृक्षासाठी 1 निर्वतने शेतीदान दिल्याचा उल्लेख आहे. येथे असणाऱ्या अपरिजित भिक्षू संघासाठी अनेक गावातील शेतीचे धम्मदान दिलेले आहे. महावेज गावात तसेच मानमुकुट डोंगराजवळ शेतात जंबू वृक्ष तसेच ताड वृक्ष आणि इथे शाल वृक्षाची लागवड करण्यास शेतीचे धम्मदान दिलेले आहे. या लेखावरून बौद्ध भिक्षुक संघास असलेला लोकश्रय तत्कालीन सामाजिक आर्थिक आणि धार्मिक परिस्थितीची कल्पना येते. या ठिकाणी एकूण 11 लेख कोरलेले आहेत. लेणी क्रमांक 27 वर असलेल्या लेखात भडोच बंदरातील व्यापारी अश्वर शर्मा याचे 2 मुले बुद्ध मित्र आणि बुद्ध रक्षित यांनी लेण्यांचे धम्मदान दिलेले आहे. लेणी क्रमांक 28 मध्ये सैती गृहपती याचा मुलगा शिवदास याच्या पत्नीने आणि परिवारासह लेण्यांचे धम्मदान दिले आहे. लेणी क्रमांक 29 जवळ असलेला या शिलालेखात स्तूपाजवळ आहे. इथे त्रिपटिकाचे गुणाचार्य स्तुवीर सुलम याचा विद्यार्थी स्थवीर भदद चेतियस व गृहपतीचा नातू नंदकान याने धम्मदान दिल्याचा उल्लेख आहे. मानमुकुट लेणी समूह 3 मध्ये मुख्य चैत्यग्रहाच्या चंद्रपुराच्या आकाराच्या सपाट पट्टीवर यवन ग्रीकचंद याने गर्भद्वार दान दिल्यासंबंधीचा उल्लेख कोरला आहे. या समूहात पाण्याच्या टाक्यांवर एक शिलालेख आहे ज्यामध्ये सुलमाची आई कुमिय हिने पाण्याच्या टाक्याचे दान धम्म दिले आहे. मित्रांनो, भारतीय पुरातत्व विभाग मानमुकुट बौद्ध लेणी समूह भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई मंडळाच्या अधिपत्याखाली सुरक्षित स्थावर म्हणून नोंदणीकृत आहे. मित्रांनो हा व्हिडिओ फक्त भीमाशंकर लेणीच्याच लेण्यांमधला आहे. याच्या अगोदर आपण भूत लेणी आणि अंबिका लेणी या दोन्ही ठिकाणच्या लेण्यांच्या समूहाचा व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती, तो तुम्ही पाहू शकता मित्रांनो. परंतु जी माहिती भारतीय पुरातत्व विभागाने दिलेली आहे ती याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. तर मित्रांनो, यात अनेक काही त्रुटी असू शकतात, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी यायचं असेल
तर जुन्नर तालुक्याच्या आग्नेय दिशेला या व या लेणीला भेट देऊ शकता. या ठिकाणी शिवनेरी किल्ला, लेण्याद्री, बाकीचे किल्ल्यांवरती जाण्यासाठी एकदम म्हणजे सोपी पद्धत म्हणजे जुन्नर तालुका. जुन्नरपासून सगळीकडे जाण्यासाठी योग्य रस्ते आहेत आणि चांगलं ठिकाण आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ याबद्दल, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, हे आहे अंबिका लेणीचा लेणी समूह आणि इथं आहे मित्रांनो भूत लेणी समूह. तर तुम्ही हा आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे आपण. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता कशा पद्धती या ठिकाणचा परिसर आहे आणि कशा पद्धतीच्या लेण्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट करून राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो. आणि अशाच पद्धतीचं प्रेम आमच्यासोबत तुमचं कायम असावं. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. तरी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचले पाहिजेत, त्यासाठी शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओच्या सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.